तर आपणा सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आज आहेत परिवर्तन ट्रस्टतर्फे डॉक्टर हमीद दाभोळकर सर, जे मनोविकार तज्ज्ञ आहेत. आणि आज आपल्याला एक विशेष अशा एका वेबिनारसाठी त्यांचं सहकार्य होत आहे. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्टर्न झोनल ब्रांच किंवा सायकॅट्रिक सोसायटी वेस्टर्न झोन अशा नावाने जे ओळखली जाणारी भारतातली पश्चिम विभागातली जी मानसिक आरोग्य संस्था आहे, त्यातर्फे मी डॉक्टर राहुल बागले आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि त्यासोबतच आपले जे गेस्ट आहेत डॉक्टर हमीद दाभोळकर सर, डॉक्टर आपल्या रेश्मा कचरे मॅडम यांचं पण या वेबिनारसाठी स्वागत करतो. मी सर्वांना विनंती करतो, की आपण आपले व्हिडिओ ऑन ठेवले, तर आपण एकमेकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतो, एकमेकांचे मतं विचारू शकतो. आणि आज मी सांगू इच्छितो, की इंडियन सायकॅट्रिक सोसायटी गेल्या 50-60 वर्षापासून या संस्थेत या विभागात कार्यरत आहे. पेशंट, त्यांचे केअर गिव्हर्स म्हणजे काळजी वाहक यांच्यासाठी काय ज्या काही सोयी-सुविधा उपलब्ध करता येतील, त्यांचे जीवन अधिक सुलभ कसे करता येईल, त्या दृष्टीने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. आणि त्यात विविध सब कमिटी आहेत. त्यातली ही रूरल सायकोलॉजिकल सब कमिटी म्हणजे ग्रामीण मानसिक आरोग्य सब कमिटी आहे. आणि त्यात आम्ही आज हा वेबिनार जो ऑर्गनाइज केला आहे, तो मुख्यतः की ज्या मानसिक आजारातून रिकव्हर झालेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना समाजात समाविष्ट करून घेण्यासाठी अडचणी येतात. विशेषतः त्यांच्या रोजगाराच्या बाबतीत, की त्यांना कधी-कधी आजारामुळे काही आठवडे, महिने कामापासून दूर राहावं लागलं किंवा त्यांना काही रोजगाराच्या संधी नसल्या आणि वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असे आजार झाले, तर त्यांना पुढे ज्या संधी नाही मिळाल्या त्या उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन ट्रस्टतर्फे डॉक्टर अमित दाभोळकर सर आपल्याला काही मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर अमित दाभोळकर सर हे एम-बी-बी-एस, डी-एन-बी मनोविकार शास्त्र शिकलेले आहेत आणि ते परिवर्तन संस्थेमध्ये संचालक मनोविकार तज्ञ म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत आहेत. परिवर्तन ट्रस्ट ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि डॉक्टर शैला दाभोळकर यांनी 1991 मध्ये संस्थापित केली आणि त्यावेळी ते एक छोटंसं काउन्सिलिंग सेंटर होतं व्यसनमुक्तीसाठी सातारा जिल्ह्यापुरतं लिमिटेड. आता गेल्या 3 दशकात या संस्थेने विविध टप्प्यांमध्ये मानसिक आजार, व्यसन यात काम करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि त्याच्यामध्ये ते इम्प्लिमेंटेशन रिसर्च म्हणजे ज्या रिसर्चमधून एक काहीतरी समाजात बदल घडून येईल, एक परिस्थितीत एक इम्प्रूव्हमेंट होईल, अशा प्रकारचे रिसर्च काही मॉडेल थ्रू, काही कोलॅबोरेशन थ्रू राबवत असतात. आणि त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आणि या वेबिनारसाठी वेलकम. अमित दाभोळकर सर जे आहेत ते अनेकदा मानसिक आरोग्य प्रबोधन प्रशिक्षण यासाठी लघु चित्रपटही तयार करतात. असे 10 लघु चित्रपट त्यांनी आतापर्यंत निर्मित केलेले आहेत. त्यांनी मानस मैत्री उपक्रमातून अनेक स्वयंसेवकांचे भावनिक प्रथमोपचार, ज्याला सायकोलॉजिकल फर्स्ट एड म्हणतात, त्यातही त्यांनी योगदान दिलेले आहे. किमया कॅफे म्हणून तीव्र मानसिक आजाराशी झुंजणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना त्यांनी हा कॅफे पुणे आणि आसाम मधील तेजपूर इथं चालवले आहेत. तर किमया कॅफे बद्दलही आपण या वेबिनारच्या शेवटी सरांकडून आणि रेश्मा मॅडम कडून जाणून घेऊ. काही तिथले लाईव्ह म्हणजे तिथले काही फोटोज किंवा तिथले काही व्हिडिओ असतील तर तेही बघून आपल्याला त्यातून एक अंदाज येईल. आणि त्यासोबत हा जो आत्ताचा उपक्रम आहे तो थ्राईव्ह या प्रोजेक्टच्या अंडर आणि स्किझोफ्रेनिया सारख्या तीव्र मानसिक आजार असलेल्या रुग्णांना रोजगाराची उपलब्धी करून देण्यासाठी योजलेला आहे. आतापर्यंत 200 रुग्णांना त्यात बेनिफिशियरी किंवा लाभार्थी म्हणून एक मदत करून त्यांना रोजगाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं काम परिवर्तन संस्था आणि डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी केलेले आहे. तर आपण आजच्या या वेबिनारला सुरू करू. वेलकम डॉक्टर हमीद दाभोळकर सर. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्ते डॉक्टर राहुल. हो सर. तर आपल्यासोबत आज बरेच जॉईन झालेले आहेत. बरेच लोकांना ही कुतूहल आहे, उत्सुकता आहे की ही पहिल्यांदा काहीतरी अशी काही गोष्ट आम्ही बघतोय की ज्याच्यामुळे मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांना उपचारासोबतच
पुढे जाऊन त्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी काही मदत होऊ शकते. तर सर आम्हाला या थ्राईव्ह प्रोजेक्ट बद्दल थोडंसं सांगाल, काय आहे त्याची संकल्पना, कुठून आली किंवा त्याच्याशी निगडीत असलेले कोण कोण घटक आहेत, स्टेक होल्डर्स आहेत? अ, धन्यवाद डॉक्टर राहुल. इंडियन सायकॅट्रिक सोसायटी ही भारतातल्या सगळ्या मानसोपचार तज्ज्ञांचं प्रतिनिधित्व करणारी एक अतिशय महत्त्वाची संघटना आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले जी 2-3 राज्य आहेत, पश्चिम भारतातली जी 2-3 राज्य आहेत, त्यातल्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यातले सगळे मानसोपचार तज्ज्ञ त्याच्यामध्ये असतात आणि त्यांच्या मार्फत हा वेबिनार ऑर्गनाईज केला जातोय. त्यांच्या सब कमिटी मार्फत तुम्ही त्यासाठी पुढाकार घेतलात, त्यासाठी मनापासून आपले धन्यवाद. आणि रविवार असून देखील लोक उपस्थित राहिलेली आहेत, त्यासाठी त्यांचे पण मनपूर्वक स्वागत आणि आभार. आपल्याला कल्पना आहे की तीव्र मानसिक आजाराचा जो रुग्ण असतो, जनरली आपल्याकडे समाजामध्ये त्याला मनोरुग्ण किंवा वेडा अशा पद्धतीनं हिणवलं जातं आणि बहुतांश वेळेला ती व्यक्ती ही समाजामध्ये काही उत्पादक काम करू शकणार नाही, अर्थपूर्ण सहभाग घेऊ शकणार नाही. बरेच वेळेला त्यांच्याकडे एक जणू ते कुटुंबाला ओझं आहे, अशा पद्धतीनं देखील बघितलं जातं आणि तशी एक समाज धारणा आहे. परंतु मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्किझोफ्रेनिया हा एक तीव्र स्वरूपाचा जरी मानसिक आजार असला, तरी त्याचा योग्य वेळेला निदान झालं, योग्य वेळेला उपचार मिळाले आणि त्याच्याबरोबर आधार देणाऱ्या यंत्रणा जर उपस्थित असतील, समाजाने त्याचा स्वीकार केला, कुटुंबाने आजार समजून घेतला, तर त्यातल्या अनेक रुग्णांना हे परत नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगता येऊ शकतं. आपल्याकडे बहुतांश वेळेला काय होतं की याच्या आजाराविषयी खूप गैरसमज आहेत. त्याच्यामुळं सुरुवातीला खूप वेळ जातो लोकांचा अंधश्रद्धा, बाबा-बुवा करण्यामध्ये. आजार बळावतो आणि मग त्याच्यानंतर बऱ्या होण्याच्या शक्यता पण मर्यादित होतात आणि मग त्यानंतर प्रत्यक्षात उत्पादक काम त्या व्यक्तीला मिळावं, त्यांनी पैसे मिळवावेत, स्वयंपूर्ण जीवन जगावं, या गोष्टी अवघड होतात. तर आपण या थ्राईव्ह प्रकल्पाच्या मार्फत असा प्रयत्न करतोय की जे आपले रुग्णमित्र आहेत स्किझोफ्रेनियाचे आणि त्यांचे नातेवाईक, की ज्यांचा आजार आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये यायला लागलेला आहे. लक्षणं त्यांची आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेली आहेत. तर त्यांना परत जीवनाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी काय-काय करता येईल? तशा यंत्रणा आपल्याकडे जवळ-जवळ शासनाच्या माध्यमातून उपलब्ध नाहीये. आता बाकीचे जे डिसॅबिलिटीज आहेत, अपंगत्व, त्या बाबतीत समाजामध्ये जागरूकता गेल्या काही वर्षांमध्ये व्हायला लागली. म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिसत नसेल, ऐकू येत नसेल, तर त्याकडे सहानुभूतीनं बघितलं जातं. त्याला रोजगाराच्या संधी देखील आता उपलब्ध केल्या जातात. परंतु तसं तीव्र मानसिक आजाराच्या बाबतीत नाहीये. आणि ती यंत्रणा उभं करण्याचा प्रयत्न या थ्राईव्हच्या माध्यमातून आपण करतोय. आणि जर शासन पुढे येत नसेल, तर आपले रुग्णमित्र आणि त्यांचे नातेवाईक यांनीच पुढाकार घेऊन मानसोपचार तज्ञ तुमच्यासारखे जे संवेदनाशील आहेत, ज्यांना वाटतं की औषध देण्याच्या पलीकडे जाऊन मानसोपचार तज्ञाची भूमिका आहे, आणि त्यांच्या मदतीनं अशा यंत्रणा तयार करण्याचा हा प्रयत्न आहे थ्राईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद सर, की आम्हाला या उपक्रमाबद्दल माहिती दिली. आणि नक्कीच हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, की त्यामुळे आपल्याला रुग्णांना मानसिक आजारामुळे जे एक आलेला स्टिग्मा किंवा एक जे लेबल आलं आहे, त्यातून बाहेर येऊन रुग्ण मित्र जे आहेत ते स्वयंपूर्ण होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. कारण आम्ही हे बऱ्याचदा पाहतो, जेव्हा म्हणजे तुम्ही पण बघत असाल, की ओपीडीत बऱ्याचदा नातेवाईकांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा एक ओझं असल्याचा एक भाव असतो, की आपला तरुण मुलगा किंवा मुलगी ही आजारामुळे ग्रस्त झाल्यानंतर काम करू शकत नाहीये, तिला कुठं काम मिळत नाहीये आणि तिच्या उपचारावर सुद्धा आम्हाला खर्च करावा लागतो वयाच्या 25, 30, 35 वर्षाच्या झालेल्या व्यक्तीला सुद्धा. आणि त्यातून त्या रुग्णाला पण आलेली गिल्ट आपण बघतो पिढीत, की मी अजूनही माझ्या घरच्यांवर डिपेंड आहे आणि मला उपचारासाठी त्यांना मला घेऊन यावं लागतं आहे. तर या दुष्टचक्रातून जर त्यांना निघायचं असेल, तर आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणं
आणि समाजाचा एक कंट्रीब्युटिव्ह किंवा एक समाजाचा एक घटक बनणं, ज्यातून एक काहीतरी क्रियाशीलता ते अनुभवू शकतील, हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सो हमीद सर, आम्हाला हे पण जाणून घ्यायचं की तुमच्या आतापर्यंतच्या 15-20 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला काही असे अनुभव आलेत का की ज्यामुळे मानसिक आजारातून बरा होणाऱ्या रुग्णमित्रांना कामावरून काही त्यांना म्हणजे त्यांना रोजगारामध्ये काही अडचणी येतात किंवा त्यांना विशेष काही त्रास असतो, ज्यामुळे त्यांना रोजगारात समाविष्ट करून घेतलं जात नाही काही विभागातून किंवा काही विशेष कामाच्या याच्यातून असं काही होतं का की काही त्यात त्यांचे मतभेद होणं, सॉरी, त्याच्यात हे होणं, भेदभाव. भेदभाव होणं किंवा त्यातून त्यांना स्टिग्मा किंवा त्यांना हे केलं जाणं, त्यातून एलिनेट केलं जाणं, त्यातून दुभंगलं जाणं, असे काही गोष्टी असतात का? हो, निश्चितच असतात. आपण समाजामध्ये बघत असतो, की जसा समाजाचा दृष्टिकोन आहे स्वाभाविकपणे जिथे नोकरी दिली जाणार, काम दिलं जाणार त्या ठिकाणी या गोष्टी बघितल्या जातात आणि ते काम देणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं पण ते काही चुकीचं आहे अशातला भाग नाही. त्यांनी ते काम करणाऱ्या व्यक्तीनं ते नीट करावं आणि त्याला जर तो पगार देणार असेल, तर त्याच्याकडून असलेल्या कामाची पूर्तता व्हावी अशी अपेक्षा त्यांनी करणं योग्य आहे. परंतु अनेक वेळेला काय होतं, की आपल्याकडे सरसकट लेबल लावलं जातं. म्हणजे अनेक वेळेला एखादी व्यक्ती असते, की जी आजारातनं बऱ्यापैकी स्थिर झालेली असते. परंतु एकदा तिला आजार आहे असं लक्षात आलं, की मग तिची प्रत्येक झालेली छोटी-मोठी चूक जी कुणाकडनंही होऊ शकते, ती आजारावरती अनेक वेळेला फेडली जाते आणि मग ते त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाला हे ताणदायक होऊ शकतं. परंतु हे हम्म. आमच्या हळू-हळू लक्षात आलेलं आहे, की बऱ्याच या गोष्टी समाजातल्या या अज्ञानातनं झालेल्या असतात. ते काही मुद्दामून समाजातली लोकं पण करत नसतात. त्यांना जर आपण नीट माहिती दिली, अनेक वेळेला असं होतं, की हम्म. मानसिक आजाराच्या आपले रुग्णमित्र असतात. काही वेळेला त्यांची मनस्थिती अचानकपणे बिघडते. तर मग त्यावेळेला त्यांना आधार कसा द्यायचा? त्यावेळेला आमच्या बाजूने कोणीतरी तातडीनं तुम्हाला मदतीला उपलब्ध असेल. हे जर आपण त्या एम्प्लॉयरला सांगितलं, जे नोकरी देतायत, तर दोन्ही बाजू आहेत. हम्म. म्हणजे जसं एका बाजूला स्टिग्मा आणि कलंकाची भावना समाजाकडून मिळते, तसा आमचा अनुभव गेल्या 15 वर्षातला असा आहे, की खूप लोकं त्यांना मदत करायला, आधार द्यायला देखील पुढं येतात. कितीतरी लोकं आपल्या ठिकाणी असलेली वेगवेगळी कामं, आता सगळीच कामं सर्व प्रकारच्या हम्म. मानसिक आजारी व्यक्तींना जमू शकतील असं नाही. वेगवेगळ्या त्यांच्या स्तरानुसार, कौशल्यानुसार आपल्याला कामाचा विचार करायला लागतो आणि ज्याला जॉब मॅचिंग म्हणतात. म्हणजे अनेकदा आपण बघतो की अच्छा. अ, अ, आय-टी इंजिनिअर आहे ज्याला स्किझोफ्रेनियाचा आजार झाला. तर तो पूर्ण बरा होऊन हम्म. त्याने आय-टीतला जॉब करू शकला तर तो उत्तमच आहे. पण जर त्याची हम्म. कौशल्य जर काही त्या आजारांनी कमी झाली असतील, कारण की हा मेंदूचा आजार आहे त्यामुळे हम्म. त्यातली काही कौशल्य कमी होऊ शकतात. मग त्याची आत्ताची जी कौशल्य आहेत त्या कौशल्यांच्या अनुषंगाने जर आपण त्याला काम देऊ शकलो, तर मग ह्याच्यामध्ये हम्म. त्याच्या नातेवाईकांबरोबर पण आपल्याला सल्लामसलत करायला लागते. त्या रुग्णमित्राबरोबर पण करायला लागते आणि ते काम देणारे असतात त्यांच्याबरोबर पण करायला लागते. म्हणजे हळू-हळू आपल्याला जर या स्वरूपाच्या रुग्णमित्रांना काम देणारी यंत्रणा उभी करायची असेल, तर आपल्याला अ, वेगवेगळ्या कामांचे जसं जॉब बँक म्हणतात आपल्याकडे, की वेगवेगळी कामं की हम्म. ज्याची कौशल्य वेगवेगळी आहेत, अशांची आपल्याकडे एक असायला लागते आणि तसा आधार देणारे काही एम्प्लॉयर पण आपल्याला शोधायला लागतात आणि ते मिळतात आणि मग त्यांच्याबरोबर पण जर हम्म. आपण काम केलं प्लेसमेंट करायच्या आधी, तर मग ते टिकण्याची हम्म. शक्यता वाढते. नुसतंच एका ठिकाणी जॉब ओपनिंग आहे म्हणून आपण तिथे त्या व्यक्तीला बरोबर. पाठवलं, तर हम्म. ते अनेक वेळेला यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही. बरोबर. म्हणजे एक प्रक्रियेतून गेलं तर यातून सस्टेनेबली लॉंग टर्म ड्युरेशन किंवा दीर्घ काळापर्यंत ती व्यक्ती त्या जॉबमध्ये टिकणं, त्यातून त्यांना आनंद मिळणं त्या जॉबचा, त्यातून त्यांनी कामात काहीतरी कंट्रीब्यूट केल्याचं त्यांना समाधान असणं, त्यातून त्यांनी अर्थार्जन करणं आणि एम्प्लॉयरला सुद्धा एक शाश्वती असणं, की या व्यक्तीला मी एम्प्लॉय करून मला उलट आनंदच आहे, की ज्यामुळे
ह्याचं काम पण चांगलं होतंय आणि मानसिक आजारातून बरं होणाऱ्या रुग्णाला आपण जॉब उपलब्ध करू शकतो, त्याचं एक समाधान. आणि जर काही आजाराची काही लक्षणं उद्भवली तर त्याबद्दल सुद्धा एम्प्लॉयरला जागरूकता ठेवणं, म्हणजे ते वेळीच मनोविकार तज्ञांकडे किंवा मानसोपचार तज्ञांकडे त्याबद्दल माहिती देऊन उपचाराबाबत थोडं एक मार्गदर्शन करून घेऊ शकतील. बरोबर सांगतात अमित सर? हो. म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन त्या त्या रोल प्रमाणे त्यांना एक बरोबर. जाणीव करून देणं, की तुमचा काय यात घटक असू शकतो, की यात पूर्णपणे पेशंटवर नाही जबाबदारी, की तुला बाबा आम्ही ट्रेनिंग दिलंय, तू आता शिकलाय, आता तू कसं करायचं ते कर, असं नाही. निरंतर प्रक्रिया आहे आणि त्यात त्यांनी वेळोवेळी सगळ्या गोष्टींची देखभाल, काळजी घेऊन उपचारासोबत आपलं रोजगार पण नियमितपणे करणं अपेक्षित आहे. बरोबर. हमीद सर, आता सध्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये किंवा भारतात कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये हा उपक्रम थ्राईव्ह प्रकल्प चालू आहे, याबद्दल आम्हाला सांगू शकाल? परिवर्तनचं काम भारतामध्ये महाराष्ट्रात जसं चालतं तसं ईशान्य पूर्व भागातलं आसाम आणि अरुणाचल प्रदेश ही 2 राज्य आहेत, जिथे पण हे काम चालतं. नागालँडमध्ये पण गेल्या काही काळामध्ये आपण ते सुरू केलेलं आहे. पंजाबमध्ये देखील प्रामुख्याने व्यसनाच्या संदर्भात आहे. तर याही ठिकाणी पण म्हणजे केवळ तीव्र मानसिक आजार नाही, तर कुठल्याही प्रकारचा मानसिक आजार असेल ज्याच्यामध्ये म्हणजे तीव्र मानसिक आजारांमध्ये ती गरज जास्त असते. परंतु काही वेळेला निराशेचा आजार असेल, डिप्रेशन किंवा काही वेळेला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, मंत्रछळ ज्याला म्हणतात. म्हणजे काही कॉमन मेंटल डिसऑर्डर्स देखील काही वेळेला क्रॉनिक होतात आणि त्याच्यामध्ये पण उपचाराबरोबर पुनर्वसनाची गरज लागते. व्यसनाचा पण आजार आहे, ज्याच्यामध्ये पण अनेक वेळेला उपचारानंतर परत रोजगाराभिमुख पुनर्वसनाची गरज लागते. तर या सगळ्यामध्ये या 3-4 राज्यांमध्ये आता आपलं काम चालतं. बरं. तर हमीद सर, महाराष्ट्रात सध्या कुठले जिल्हे आहेत? कारण आपले मुख्य जे आजचे सहभागी हो. पार्टिसिपंट आहेत, ते महाराष्ट्रातून आहेत. तर महाराष्ट्रातले काही जिल्हे महाराष्ट्रात त्याबद्दल सांगाल सातारा आणि कोणत्या प्रकारचे हे आहेत? हो, सांगा सर, सातारा, सांगा. पुणे आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यांमध्ये आता परिवर्तनचं हे काम चालतं. परंतु अच्छा. आपण आता समजा जसं आय-पी-एसची हे रूरल सायकॉलॉजी कमिटी आहे सायकोलॉजिकल. किंवा गाव तेथे हं, मानसोपचार, ज्याच्यामध्ये हं, खूप तरुण मानसोपचार तज्ञ जोडलेले आहेत, जे नव्याने आता काम सुरू करतायत, ज्यांचा दृष्टिकोन औषधापलीकडे जाऊन काहीतरी करावं असा आहे. तर त्यांना देखील आम्ही म्हणजे फक्त 2 गोष्टी परिवर्तन करते, की एक आम्ही या सुविधा जशा देतो, तसं याचं आपण एक मॉडेल देखील तयार केलेलं आहे. म्हणजे अच्छा. कोणी मानसोपचार तज्ञ असतील, की ज्यांना जर वाटत हं, असेल, की बाबा माझ्या हं, कामाच्या भोवताली माझी हं, त्यांची स्वतःची हं, ओपीडी असेल किंवा आयपीडी असेल, हं, तर त्याच्या हं, किंवा रिहॅब असेल, तर हं, त्या सगळ्यामध्ये एम्प्लॉयमेंट रिलेटेड इंटरव्हेन्शन आम्हाला इन्क्लूड हं, करायची आहे. तर ती कशी हं. करायची याची पण आपण एक हं. कार्यपद्धती बसवलेली आहे, की अरे वाह! जेणेकरून त्याचं प्रशिक्षण तुमच्या इथे कोणी स्टाफ असेल तर त्याला देता येऊ शकेल किंवा पेशंट आणि हं, नातेवाईक असतील तर त्यांना त्यांचा गट हं, कसा बांधता येऊ हं, शकतो. तर या सगळ्या हं, गोष्टी पण आपण त्याच्या बरोबरीनं केलेल्या आहेत. म्हणजे ऐकणारे जर कोणी नातेवाईक अच्छा. असतील याच्यामध्ये किंवा कोणी मानसोपचार तज्ञ हं, असतील, कारण या हं, केवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नाही, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हं, अशा सुविधा असणं हं, आवश्यक आहे. कारण हं, दरवेळेला काही जिल्ह्याच्या म्हणजे समजा आता आपण पुणे हं, जिल्हा घेतला, हं. तर पुरंदरमध्ये राहणारी व्यक्ती काही रोज उठून इथे पुण्यामध्ये नाही येऊ शकत. बरोबर. हं, तर म्हणजे खरं तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ती गरज आहे हो. आणि हं, शासन काही ते करेल याची खात्री नाही देता येत आपल्याला. त्याच्यामुळं हं, अ, मानसोपचार हो, तज्ञ ज्यांना ह्याच्यामध्ये रस आहे आणि हो, नातेवाईक असे मिळून जर एकत्रित आले तरच हो, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या होऊ शकतात आणि त्याचं ते कसं करायचं त्याचं प्रशिक्षण देखील आपण म्हणजे केवळ सुविधा नाही हं, तर ते तुमच्या इथे कसं हं, तुम्ही कारण अनेक मानसोपचार येस. तज्ञांकडे असे पेशंट असतातच
आणि ते विचारत असतात बरोबर. की आम्ही काय करू. पण त्यांनाही कल्पना हम्म. नसते की कारण बाहेर काही सुविधा नसतात, मग कुठे रेफर करायचं. हम्म. आणि हम्म. मग त्यांनी एकत्रित येऊन 2 पावलं पुढे टाकली तर ते कसं करायचं याच्यासाठीचं ट्रेनिंग, हम्म. सुपरविजन, हँड होल्डिंग हे देखील आपण करतो. हम्म. हो. बऱ्याचदा आम्ही बघतो की बरेच तज्ञ त्यांच्या दवाखान्यातच काही लोकांना समाविष्ट करून घेतात की त्यांनी तिथंच काम करून तर त्यांना थोडा उपचार पण होईल. कारण घराची जर परिस्थिती नसेल किंवा घरचे सांभाळून घेणारे नसतील, तर दुसरा कोणी व्यक्ती तिथं ठेवण्याऐवजी आपण त्यांनाच रोजगार देतो. पण असं सगळ्यांना नाही करू शकत. सगळेच मनोविकार तज्ञ त्यांच्या सगळ्याच पेशंटना अशी सोय देऊ शकतील आणि ते रुग्ण तेवढे रिकव्हर्ड असतील असंही नाही. तर रिकव्हरी सोबतच त्यांना ॲक्चुअली त्यांच्या क्षमतेचे जे रोजगार आहेत, ते शोधणं आणि ते त्यांना उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे. तर ही खूप महत्त्वाची माहिती दिली अमित सर आपण, की बाकी म्हणजे हे फक्त निवर्तनापुरतं एक लिमिटेड न राहता, या प्रोजेक्टचं एक इम्प्लिमेंटेशन जर बाकी तज्ञांनी त्यांच्या संस्थांमध्ये, त्यांच्या पुनर्वसन केंद्रांमध्ये केलं, तर त्या-त्या तालुक्यातले रुग्ण मित्र त्या-त्या तालुक्यात त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तिथंच त्यांचं पूर्ण व्होकेशनल रिहॅबिलिटेशन किंवा व्यावसायिक त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल. तर हे जे मॉडेल आहे सर हे काही डायरेक्टली परिवर्तन संस्थेतूनच मिळू शकतं, की जे आमचे मनोविकार तज्ञ आता समजा जॉइन असतील किंवा हे व्हिडिओ बघतील, त्यांनी कसं तुमच्याशी संपर्क साधावा किंवा त्याला काही ट्रेनिंग किंवा याचे काही चार्जेस असतील किंवा कसं असेल सर? नाही, याचे तर आपण काही आत्ता तरी काही चार्जेस घेत नाही. ज्यांना कुणाला इच्छा आहे, की त्यांच्या हं. याच्यामध्ये ते इन्क्लूड करायचं आहे. तर हं. त्यांनी इथे आपले परिवर्तनचे सहकारी आहेत, की हं. अ, रेश्मा कचरे आहेत, हं. राजू इनामदार आहेत. हं. यांच्याशी तुम्ही हं. संपर्क करा. कारण की हे हं. एका ट्रेनिंगनी ती प्रक्रिया आहे. हं. पैसे हा अच्छा. याच्यातला दुय्यम भाग बरं. आहे. हं. पण ती प्रक्रिया आहे. कारण की हं. नुसतं ठरवलं आपण, की बाबा मी माझ्या याच्यातल्या पेशंटना काम देणार आहे. तर आपण कॉमन सेन्सनी जेवढे जसं तुम्ही म्हटलात, की बाबा आपल्या ओपीडीतलं किंवा अशा काही छोट्या-मोठ्या गोष्टी करू शकतो. पण त्या प्रक्रियेतनं म्हणजे समजा आपल्याला काही नियोजन करायला लागेल त्यासाठी. हं. कदाचित हं. आपल्या अनेक हं. सायकियाट्रिस्टच्या ओपीडीमध्ये सायकॉलॉजिस्ट किंवा सायकियाट्रिक सोशल वर्कर असतात. तर मग हं. त्यांचं थोडं प्रशिक्षण करायला लागेल किंवा हं. आपल्या ओपीडीतले काही नातेवाईक आणि पेशंट हं. शोधायला लागतील, की जे हं. याच्यासाठी तयार आहेत. अनेक वेळा त्यातले हं. नातेवाईक देखील वेळ द्यायला आता हं. हं. आम्ही एक या सगळ्या प्रक्रियेतनं किरण नावाचा एक नातेवाईक आणि पालकांचा गट तयार केलाय. त्याचे पण काही अच्छा. प्रतिनिधी आज जॉइन झालेत. तर त्यांना पण अच्छा. आपण बोलण्यामध्ये हं. सहभागी करून घेऊया. म्हणजे हो. त्यातले आता पुण्यामध्ये आपला जवळ-जवळ 200 लोकांचा गट आहे, की जे अरे याच्याशी वाह! हं. जोडलेले आहेत. आणि त्यातल्या काही हं. जणांचे पाल्य हे आता स्थिर स्थावर हं. झालेले आहेत. त्याच्यामुळं ते हं. दुसऱ्या ठिकाणी जाऊन मदत करायची त्यांची तयारी आहे. त्यामुळे हं. थोडं प्रशिक्षण, थोडं हँड होल्डिंग, थोडं नियोजन हं. असं जर हं. केलं, की एक 6 महिने, हं. वर्षभर करायची प्रक्रिया आहे जेणेकरून मग ती अच्छा. यंत्रणा त्यांच्या तिथे हो. चालू म्हणजे राहू शकते. हो. म्हणजे हां, वेळ किंवा हीच सध्याची फी आहे. वेळ आणि इच्छा असेल, तर हां, वेळ कोणतीही आणि इच्छा संस्था असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण गोष्टी करू शकतो. करू शकतो. हो. बरोबर. ही नक्कीच एक चांगली बाब तुम्ही सांगितली अमित सर, की यात कोणतीही संस्था मनोविकार किंवा मानसिक उपचारात काम करणारी संस्था यात समाविष्ट होऊ शकते. मला वाटतं आपल्यासोबत अ, अ, मनोसामाजिक अधीक्षक डॉक्टर सॉरी आपले एक कमेंट आलेली होती मोहन बनसोडेंची, की प्रादेशिक मनोरुग्णालयात सुद्धा त्यांना या पद्धतीची किंवा या रोजगार अ, अ, प्रमुख उपक्रमाची गरज वाटते आहे. आपण त्यांच्याकडूनही हे ऐकून घेऊ. पण सध्या मला हे सांगा, की हे जे थ्राईव्ह प्रकल्पाअंतर्गत जे मनोरुग्ण जोडले जातील किंवा जे कुटुंब जोडले जातील, ज्यांच्या कुटुंबात कुणाला मानसिक आजार आहे, त्यांना कोणते-कोणते रोजगार सध्या उपलब्ध करून दिले जातात? जे 200 लोकं आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांना कोणत्या-कोणत्या प्रकारचे रोजगार सध्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत? ते सध्या वर्किंग आहेत का? किंवा
असतील तर अशा कोणत्या संस्था आहेत का ज्या मनोरुग्णांना त्यांच्या रिकव्हरी नंतर उपचारात प्राधान्याने समाविष्ट करून घेतात? कारण ही जी गोष्ट एक अफर्मेटिव्ह रिस्पॉन्स आहे, बाकी कुठल्याही संस्थेत ते अप्लाय करायला जातील तर तिथं त्यांना प्राधान्य नाही दिलं जाणार. तिथं बाकी सगळ्या अप्लाय करणाऱ्या लोकांमध्ये त्याप्रमाणे त्यांना सिलेक्ट करता येईल. पण अशा काही प्राधान्याने निवड करणारे अशा काही संस्था पण आहेत का पुणे, सातारा किंवा महाराष्ट्रात आणखी कोणत्या, की ज्या आजारातून बरा झालेल्या रुग्णमित्रांना प्राधान्याने रोजगार देण्यासाठी मदत करतात? माझ्या सहकारी रेश्मा कचरे पण आहेत. त्या दैनंदिन ते सगळं प्रामुख्याने बघतात. रेश्मांना पण मी विनंती करेन, की या प्रश्नासाठी त्यांनी त्या जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील, की काय स्वरूपाचे जॉब्स आपण ऑफर करतो आणि कुठल्या अशा संस्था आहेत, की ज्या हे करू शकतात. ओव्हर टू यू रेश्मा. नमस्कार रेश्मा मॅडम, निश्चित. प्लीज थँक्यू. सांगा. ओके. थँक्यू सर. ॲक्च्युली बऱ्याच वेळेला जे मानसिक आजाराशी संघर्ष करणारे जे रुग्णमित्र असतात, आमचा जसा अनुभव आहे की बऱ्याच वेळेला या लोकांना आपण म्हणतो की औषधोपचार घेऊन फक्त औषधोपचार घेतल्यानंतर बऱ्याच पेशंटचं रिॲडमिशन केलं होत होतं आणि मग लक्षात आलं की त्यांचं डेली रुटीन एक सेट होणं कुठंतरी गरजेचं आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय सुद्धा आम्ही हा प्रयोग इन्सेन्स प्रकल्पाच्या अंतर्गत केलेला होता की जेव्हा लॉंग स्टेचे पेशंट प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये जेव्हा ऍडमिट असायचे आणि त्या पेशंटला लाईव्हलीहूडचे काहीतरी स्किल दिल्यानंतर काही लोकांच्या बाबतीत असं घडलं की त्या पेशंटला नंतर त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारलं. म्हणजेच की जर एखादी व्यक्ती मानसिक आजाराशी संघर्ष करते आणि त्यांचं शिक्षण हे वेगवेगळं असेल कदाचित, म्हणजे कोणी IT मध्ये त्यांनी काही करिअर केलेलं असेल, कोणी डॉक्टरीमध्ये असेल, कोणी हॉटेल मॅनेजमेंट वगैरे असेल, पण दीर्घकालीन आजारामध्ये हे स्किल जे आहेत ते बऱ्याच वेळेला त्यांचे कमी झालेले असतात. 10-15 वर्षाचा आजार पण ते आणि त्यांचे कुटुंबीय काढत असतात. मग अशा वेळेस जेव्हा जॉबच्या आपल्याला अपॉर्च्युनिटी लोकांना रुग्णमित्रांना जेव्हा द्यायला लागतात त्यावेळेस खूप सारे चॅलेंजेस, म्हणजे एक तर आहे की डेली रुटीन त्यांचं सेट करण्यापासून पुढचा प्रवास सगळा सुरू होतो आणि मग वेगवेगळ्या त्यांचं स्किल बघता काहींना पार्ट टाइम 2 तासाचं 4 तासाचं जॉब करणं किंवा काही जे 8 तासाचं जॉब करू शकतात, असे वेगवेगळ्या पुण्यामध्ये वेगवेगळे, जसं मगाशी हमीद सरांनी जसं सांगितलं तसं वेगवेगळी आमची एम्प्लॉयमेंट जी बँक आहे त्या तिथे सुद्धा काम करावं लागतं. जसं की IT क्षेत्रामध्ये काही आहे, काही कॅफेज आहेत, काही पेट्रोल पंप आहेत, काही हॉटेल्स आहेत. तर इथल्या लोकांना सुद्धा मनोरुग्णांच्या बरोबर, जर एखादा मनोरुग्ण त्यांच्या तिथे कामाला जर आपण लावला तर ते कशा पद्धतीनं त्यांच्याबरोबर डील करायचं, काय काय आजार म्हणजे सिमटम्स येऊ शकतात, कधी कधी जे नॉर्मल व्यक्ती ज्या पद्धतीनं काम करू शकतात तर बऱ्याच वेळेला डिले होणं, कधी कधी सुट्ट्या वारंवार घेतल्या जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मनोरुग्णांच्या बाबतीत घडतात. तर तिथे सुद्धा वेगळं म्हणजे एम्प्लॉयमेंटच्या ठिकाणी जाऊन इंटरव्हेन्शन करणं गरजेचं असतं. कारण या लोकांचा मुळातच आत्मविश्वास खूप कमी झालेला असतो आजारपणाच्या काळामध्ये. लोकांमध्ये इंटरॅक्शन करायला सुद्धा त्यांना भीती वाटत असते. मग अशा प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला तो कॉन्फिडन्स गेल्यामुळे कोणी कामाच्या ठिकाणी जरी बोललं, काही झालं, काही अडचणी आल्या तर मग पुन्हा ते काम सुटतं आणि पुन्हा बॅक टू हे येतं की नाही आता मी काही करू शकणार नाही. तर मग हे जे आहे तर बऱ्याच वेळेला फॅमिली मेंबर्स बरोबर काम करावं लागतं, बऱ्याच वेळेला रुग्णमित्रांबरोबर काम करावं लागतं. ज्या ठिकाणी आपण त्यांना जॉब प्लेसमेंट करून देणार आहे तिथल्या वर्कर्स बरोबर, त्यांचे जो को कलिग्स आहेत त्यांच्या बरोबर. तर हा सगळा जो आहे तो कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे की जेणेकरून सायकॅट्रिस्ट, बऱ्याच वेळेला सायकॅट्रिस्ट बरोबर सुद्धा सायकॅट्रिस्ट असो, सायकॅट्रिस्ट सोशल वर्कर असू दे, यांच्या बरोबर सुद्धा आपल्याला त्यांच्या ज्या जॉब सस्टेन करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती काम करावं लागतं. आता ह्या म्हणजे जसं आपण म्हणालो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही थ्राईव्ह प्रकल्पाच्या अंतर्गत रुग्णमित्रांना जॉब ऑफर केल्या, ते सस्टेन करण्यासाठी प्रयत्न केला. तसंच खूप साऱ्या अशा काही सेक्टरमध्ये म्हणजे काही याच्यामध्ये हे पण आहेत की
जॉबच्या वेकन्सी आहेत. पुण्यामध्ये तर तसं फार बघायला गेलं तर खूप कमी आहेत की मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी काम केलं जातं. तर परिवर्तनचा जो थ्राईव्हचा अप्रोच आहे की नोकरी नोकरी ज्या लोकांना नोकरी लागू शकते त्या मनोरुग्णांना नोकरीच्या सुविधा उपलब्ध करून देणं. काही लोक व्यवसायामध्ये छान पद्धतीनं एखादा त्यांचं करिअर व्यवसाय करू शकतात, तर अशा लोकांना व्यवसाय सुद्धा उभा करून देणं. तर हे वेगवेगळ्या मनोरुग्णांच्या म्हणजे स्किलनुसार आपण त्यांना वेगवेगळे जॉब पण प्रोव्हाइड करून देतो. काही रेश्मा मॅडम, काही उल्लेखनीय अशी काही उदाहरणं आहेत की नाव न सांगता तुम्ही सांगू शकता की एखादा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याने काही ठराविक काळासाठी किंवा एक लॉंग टर्म साठी, एक मीडियम टर्म साठी कुठं काम केलेलं आहे आणि आता तो त्या संस्थेचा किंवा त्या कामातून तो एक बऱ्यापैकी स्थिरावला आहे, अशी काही रोल मॉडेल्स आपल्याकडे आहेत सध्या? हो, रेश्मा, मी निश्चितच. रेकमेंड करेन कोणी जर असतील आता जॉईन झालेले तर त्यांनाच बोलू द्यावं. मला ललित त्याचा अनुभव बोलू शकतो, किंवा अजूनही मला शिल्पा पण दिसतायत, किंवा अ, विवेक डुंबरे दिसतायत, तर त्यांच्यातले कोणी बोलू शकतात. ललित, तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकाल का? बोला ललित, बोला. माईक चालू करा आणि बोला. हॅलो. हो हो, हा, बोला. येतोय आवाज. मी 2003 पासून मी स्किझोफ्रेनियाशी ओळख करून दे ललित, तुझी ओळख करून दे आणि बघ बोल. नमस्कार, माझं नाव ललित देशमुख. मी परिवर्तन संस्थेमध्ये गेले 9 वर्ष आहे. मला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे आणि मला संस्थेमध्ये येऊन जवळजवळ 9-1 वर्ष झालेली आहे. मला सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी संस्थेमध्ये नव्हतो तेव्हा मला मानसिक आजार खूप होता, खूप त्रास होत होता. म्हणजे सगळे लक्षणं मानसिक आजाराचे जे असतात ते सगळे माझ्यात होते. संस्थेमध्ये आल्यानंतर हळूहळू त्याच्यावर काम करायला सुरुवात केले. बाहेर जाणं जमत नव्हतं. वडिलांसोबत मी यायला लागलो डे केअरला आणि आता हळूहळू मी स्वतःच बसने डे केअरला येतो. तिथं गट घेतो. 2022 साली संस्थेने आम्हाला एक म्हणजे रोजगार मिळावा आणि काम करता यावं यासाठी एक संधी दिली किमिया कॅफे चालवण्याची. तिथे आम्ही 3 किमिया कॅफे मनपाच्या जवळ काँग्रेस भवन रोडवर किमिया कॅफे चालू केला होता. 3 वर्ष आम्ही संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तो चालवला. तिथे आम्ही वडापाव, भजी, चहा, कॉफी, विविध नाश्त्याचे पदार्थ असं विक्री करत होतो. त्यातून आम्हाला इन्कमही संस्था देत होती. ही काम करण्याची संधी आम्हाला मिळाली, त्यामुळे मी संस्थेचे आणि हामिद सरांचे आभार मानतो. ओके. थँक्यू ललित. आभार काही मानायची गरज नाही. त्याच्याबरोबर मोरेश्वर काका पण आहेत, म्हणजे नातेवाईकांचं पण कदाचित ते त्याचे बाबा आहेत. तर राहुल, त्यांना पण बोलू देत का 2 मिनिटं, म्हणजे नातेवाईक काय हो काय हो, करू प्लीज शकतात प्लीज. ते सांगू नाही, शकतात. खूप प्रेरणादायी अनुभव होता ललित यांचा. तर ललित, खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला. तर आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे आणि कॅफेत आम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करणार आहोत. तर लवकरच आपण भेटू.
आणि चालेल. ललित आणि आता म्हणजे ललितचे सध्या तो कॅफे काही कारणाने आपल्याला बंद करायला लागलाय, कारण तो अच्छा सस्टेन नाही करू शकलो अच्छा आपण. पण ललित आता सध्या आपले अच्छा जे डे ऍक्टिव्हिटी सेंटर असतं त्याचं सगळं कोऑर्डिनेशन ते अच्छा करतात स्वतः. म्हणजे तिथे वेगळ्या व्यक्तीची गरज नाही लागत. अच्छा ललित स्वतः 10-12 अच्छा 15 अच्छा पेशंटचा गट चालवणं, त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी अच्छा करून घेणं, अशा अच्छा बऱ्याच गोष्टी ते करतात. ओके हम्म. आणि बरं तिथेच आपण आता आणखीन काही गोष्टी नव्याने सुरू केल्यात, त्याच्याविषयी नंतर बोलतील. पण आधी हम्म मोरेश्वर काकांना मला वाटतं. हो चालेल. बोला ना काका. नमस्कार. अ, अ, ललित माझा मुलगा आहे. तर थोडंसं कसं आहे, की किमया कॅफेच्या आधी अ, ज्यावेळेस त्याच्या आधी 2-3 वर्ष आधी अ, डे केअर आपण पुण्यामध्ये सुरू केलं परिवर्तनतर्फे. हां. आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये ग्रांट्स वगैरे नव्हत्या कोणी संस्थेची मदत नव्हती. तर त्यामुळे आपण हे वर्गणीवरच चालवत होतो. त्या इव्हन म्हणजे त्या रेश्माताई सोडल्यानंतर इतर कोणी म्हणजे स्टाफही नव्हता. तर त्यावेळेस सरांनी आवाहन केलं होतं, की पालकांपैकी कोणी जर याची जबाबदारी घेत असाल, तर हे आपल्याला काहीतरी हे करता येईल. तर सगळ्या हम्म मुलांचा विचार करून आम्ही पालकांनी होकार दिला होता आणि त्यापैकी आम्ही काही जण रोज तिथं असायचो. तर त्यात मी एक होतो. आम्ही डे केअरमध्ये काय केलं, तर डे केअरमध्ये निव्वळ मुलांना म्हणजे वाचून दाखवणे, गाणी गोष्टी घेणे वगैरे हे करण्यापेक्षा त्यांना रोजगाराभिमुख करायला पाहिजे. आणि सगळ्यांना सर्व्हिस लागते असं नाही. काही-काही छोट्या-छोट्या कामातूनही पैसा मिळतो. हं. अशा दृष्टीने आम्ही अनेक उपक्रम घेतले होते, की जसं राख्या बनवणे, विकणे, त्याच्यानंतर दिवाळीचे आपले ज्या वस्तू असतात त्याचे फराळ वगैरे पंत्या. हां, फराळ नाही आपण पणत्या आणि ते अच्छा बाकीचे उटणे वगैरे यांचे बॉक्स करणे. हम्म हम्म तर ते 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 त्याच्याशिवाय कॅलेंडर विकली. इव्हन आम्ही ते तिथून जवळ मंडई होती तर भाज्या आणून कट करून पॅकिंग करायच्या आणि हम्म BSNLच्या ऑफिसमध्ये विकायच्या. हाही हम्म उपक्रम राबवलेला होता. अच्छा त्यानंतर वेगवेगळ्या दुकानदारांकडून वेलदोडे पॅकिंगला आणायचे किंवा शेंगा फोडून हम्म द्यायच्या. हे सुद्धा उपक्रम आम्ही यांच्या मार्फत हम्म राबवले होते. अच्छा आणि त्यामुळे थोडंसं हे कसं झालं, की अ, जेव्हा हे विक्रीला बाहेर पडायचे हां, तर हम्म त्यावेळेस थोडासा आत्मविश्वास, त्यांचं जे म्हणजे हम्म संभाषण कौशल्य हम्म हे सगळं वाढत गेलं आणि हम्म त्यामुळे बऱ्याच जणांना त्याचा खूप फायदा झाला आणि शिवाय आर्थिक हे थोडंफार हे हम्म झालं तर ते झालं. आणि हम्म थोडंसं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की असे जे उपक्रम असतात छोटे-छोटे हम्म समजा आता हम्म कॅलेंडरचा एकदम सीजनल आहे. पण ए एखाद्या संस्थेनं ते करायचंच ठरवलं, आपल्या क्षेत्रातल्या हम्म हां, तर पूर्वनियोजन हम्म करून जर समजा प्रकाशकांशीच हम्म डील केलं तर बऱ्याच कमी हम्म भावामध्ये कॅलेंडर्स मिळू शकतात. हं. आणि अच्छा या आपल्या रुग्णांना रोजगार देता येतो. सीजनल का हम्म होईना पण येतो. आज नाहीतरी पर्मनंट नोकऱ्या राहिल्याच कुठं. हां. बरोबर. तर हा सुद्धा एक हां, महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला मोरेश्वर काका, की हां, पूर्ण वेळ नोकरी करणं कधी-कधी जर नसेल शक्य आजारामुळे किंवा काय, तर एक तात्पुरते हां. वर्षाचे 3-4 महिने जरी अ, नोकरी किंवा काही व्यवसायातून एक अर्थार्जन होऊ शकलं आणि सोशल स्किल जे महत्वाची आहेत, की जे हं, समाजात राहताना संभाषण करणं, गिराईकाशी बोलणं, आदराने बोलणं, आपली वस्तू त्यांना विक्रीसाठी त्यांना आवाहन करणं, त्यात काही जर नेगोशिएशन असेल, काही बार्गेनिंग असेल, त्यात आपलं हं, काहीतरी मत मांडणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, की आजारातून बरं होताना रुग्णमित्रांना त्यातून काही शिकायला मिळतं आणि त्यात तुमची ही मदत झाली त्याबद्दल तुमचेही धन्यवाद काका. चालेल. सर अमित सर खूप खूप धन्यवाद तुम्ही ललितला प्रोत्साहित करून या अनुभवाबद्दल सांगायला बद्दल आणि ललित तुझेही खूप खूप आभार की तू मोकळेपणाने तुझा अनुभव सर्वांशी शेअर केला आणि जरूर तुला आणखी संधी मिळत राहोत आणि परिवर्तन संस्थे मार्फत आणि तू इंडिपेंडेंटली काही जॉब शोधू शकशील याची आम्हाला नक्की खात्री आहे आता. ओके. चालेल. आणखी काही उदाहरण थँक आपण घेऊ शकतो अमित सर तुम्ही म्हणत होते हा, आणखी आणखीन आहेत ना रेश्मा, कोणाला तू सांगशील बोलायला? आणखीन कोणाला जर वाटत असेल, बरेच लोक दिसतील. व्हॉलेंटरीली की त्यांना जर हा, इच्छा असेल ज्यांना बोलावंसं त्यांचा वाटतंय. अनुभव शेअर करावा वाटत असेल कारण हा अगदी. अनुभव आपण युट्यूबवर पण ठेवणार आहोत तर पुढे बाकी रुग्णमित्रांना सुद्धा एक
प्रेरणादायी ठरेल की मला जसा आजार होता तसा आजार असणाऱ्या कुण्या व्यक्तीने आजारातून बरं झाल्यावर काहीतरी स्वतः स्वबळावर काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. तर मी सुद्धा आवाहन करतो की जर असे काही अनुभव असतील तर कृपया शेअर करा. विवेक, तुम्ही बोलणार आहे का? विवेक डुंबरे दिसतायत मला. रेश्मा, आणखीन कोणी तुम्ही रेकमेंड करू शकाल का? किंवा राजू इनामदार पण आहेत आमचे सहकारी, जे याच्यामध्ये आम्ही मानसरंग नावाचा एक गट चालवतो, ज्याच्या माध्यमातनं कलेचा आणि गाणी गप्पा यांचा त्याच्यामध्ये खूप भाग असतो. तर ते सगळं ते राजू इनामदार घेतात, त्यामुळे त्यांना पण त्याचा खूप अनुभव आहे. त्यांचं पण आपण मत समजून घेऊ शकू तोपर्यंत. आणि मीनवाईल कुणाला पेशंटला जर वाटली तयारी झाली तर त्यांनी पण बोलावं. राजू दादा, तुम्ही काही बोलणार आहे का? ठीक आहे, आपण त्यांची बोलतायत. हो, बोला ना. हॅलो, येतोय आवाज माझा? हा ना. हो येतोय, बोला ना. बोला. हा. तर आता सरांनी जसं सांगितलं की जे वेगवेगळ्या प्रकारचे गट आणि हे सगळे चालतात, त्याच्यामध्ये जसं दैनंदिन कौशल्य विकास केंद्र, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या पैलवानाला जर तालमीत उतरवायचं असेल तर त्याच्या अगोदर तालमीमध्ये त्याला तयार करावं लागतं. ते तयार करण्याची प्रोसेस आहे ना, ही फार महत्वाची आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी आपण असं म्हणतो की जॉब सस्टेन व्हायला पाहिजे, त्यांची भीती कमी व्हायला पाहिजे, किंवा त्यांनी 4 माणसांना सामोरं गेलं पाहिजे, किंवा त्यांचं दैनंदिन रुटीन जे बिघडलंय ते सेट व्हायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की जो पालकांचा पण जो काही पालक आणि पियर लोकांचा किरण गट आहे, किंवा दैनंदिन जे काही कौशल्य विकास केंद्र आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या माणसांची मन किंवा त्यांच्या सवयी हे सगळं तयार करण्याचं आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी काम करतो. ही करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये जरा थोडंसं आम्ही असं म्हणतो की जरा ते जर कलात्मक पद्धतीने, म्हणजे त्याच्यामध्ये गाणी, कविता, अनुभवांचे देवाणघेवाण हे सगळं करताना जरा इंटरेस्टिंग पद्धतीने केलं जातं. त्याच्यामुळं त्यांना म्हणजे त्या दैनंदिन कौशल्य विकास केंद्रात किंवा मानसरंग गटामध्ये किंवा किरण गटामध्ये येण्याची उत्सुकता वाढते. आणि मग एकदा ते यायला लागले की मग त्यांचा छोट्या छोट्या ज्या काही ज्याला आपण म्हणतो की त्याचे नकारात्मक काही लक्षणं असतील ते थोडी कमी व्हायला लागतात. नको नको वाटतं, बाहेर पडावं असं नाही वाटत, कोणात मिसळायचं नाही वाटत. तर मला असं वाटतं जर रोजगाराच्या संधी त्यांनी घ्यायच्या असतील तर अशा प्रकारच्या मनातल्या ज्या आढ्या, मनातली जी त्यांची जी काही आत्मविश्वास कमी झालेला असतो त्याला जर जोर मिळाला तर ह्या सगळ्या संधी घेण्याच्या शक्यता त्या सगळ्या वाढत असतात. आणि म्हणून रोजगाराच्या त्या संधी घेण्यासाठी आवश्यक असणारी सगळी गटामध्ये तयारी, म्हणजे जसं मगाशी सर पण म्हणाले ना की जर काही त्यांनी एक छान काही उडी घ्यायची असेल, काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या अगोदरच त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. तो गेलेला आत्मविश्वास मिळवण्यासाठी काम करावं लागतो. कारण नीट जर पोवायचं असेल तर पोवायला शिकवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून दैनंदिन कौशल्य विकास केंद्रात, मानसरंग गटामध्ये, किरणच्या गटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. दुसरं मला सांगायचं होतं की रोजगाराच्या संदर्भात हे सगळं करत असताना परिवर्तनचं जे कामाचे अप्रोच जो आहे ना, त्याला आम्ही CCBC असं म्हणतो, म्हणजे कोलॅबोरेटिव्ह कम्युनिटी बेस्ड केअर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जसे मनोविकार तज्ज्ञ महत्वाचे आहेत, जसे मानसोपचार तज्ज्ञ महत्वाचे आहेत, यांचा जसा रिकव्हरीमध्ये महत्वाचा वाटा असतो, तसं मनाच्या आजाराशी संघर्ष करणारी व्यक्ती असो, त्यांचे कुटुंबीय असो, किंवा त्यांना मदत करणारे MSW कार्यकर्ते असो, किंवा आमच्यासारखे कलावंत असो, वेगळ्या लोकांच्या सहभागातून, किंवा समाजातले काही आशाताई वर्कर असतील, अंगणवाडी ताई असतील, किंवा समाजातले काही प्रतिष्ठित लोक असतील, या सगळ्या लोकांनी जर त्याच्या भोवती एक पाठिंब्याचं वलय तयार केलं, किंवा रोजगार देणारे आपण जसे एम्प्लॉई महत्वाचे तसे एम्प्लॉयर्स सुद्धा महत्वाचे, असे जर तयार केले तर या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातनं आपण एक अर्थपूर्ण आणि उपयोगाचं आयुष्य या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना देऊ शकतो असं आम्हाला नक्की वाटतं. थँक्यू. धन्यवाद राजू साहेब, तुम्ही जे मुलाचं मार्गदर्शन केलं त्यातून नक्कीच अनेक मित्रांना प्रेरणा मिळेल. त्यातून त्यांना वेगवेगळ्या आणि अनेक संस्थांनाही मी सांगेल की यातून आवाहन करता येऊ शकतं की ज्यांना मनोविकारातून बरा होणाऱ्या रुग्णांना सहकार्य करायची भावना आहे, त्यातून त्यांना समाजोपयोगी काही काम करण्याची इच्छा आहे, त्यांना सुद्धा एक एक छान, एक आव्हानात्मक आणि त्यातही एक रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स म्हणता येईल. तर त्यांनी यातून जरूर भाग घ्यावा. आपल्यासोबत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे
मनोसामाजिक अधीक्षक, मेडिकल सायकोसोशल वर्कर, सायकोसोशल हे पण आहेत, सायकॅट्रिक सोशल हे आपले मोहन बनसोडे आणि भाऊसाहेब माने, त्यांना काही विचारायचं किंवा अनुभव सांगायचे असतील तर तेही कृपया जॉईन होऊ शकतात. ते आहेत आता. येस सर. गुड मॉर्निंग सर. हो, गुड मॉर्निंग. बोला ना. राहुल सर आणि दाभोळकर सरांना दोघांनाही गुड मॉर्निंग, बाकीच्यांनाही गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. नमस्ते. नमस्ते. मी भाऊसाहेब माने, बऱ्यापैकी परिचय आहेच. प्रादेशिक मनोरुग्णालय येरवड्यामध्ये मी समाजसेवा अधीक्षक या पदावर सध्या कार्यरत आहे. गेले अनेक वर्षे मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत आहे. जवळपास 20 वर्षापासून अधिक अनुभव आहे. आणि मध्यंतरी मला वाटतं अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये दाभोळकर सरांशी माझा संवाद झाला होता. इवन मॅडमशी संवाद झाला होता मगाशी ज्या मॅडम बोलल्या त्या, की प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये हा एक बर्निंग इश्यू आहे. आपण जाणतच आहात की बऱ्याच मनोरुग्णांचे नातेवाईक किंवा मनोरुग्ण अनेक वर्षापासून ट्रीटमेंटसाठी या रुग्णालयात येतात. आणि मग आल्यानंतर जसं जसं उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर रुग्ण बरे होतात. आणि जेव्हा त्यांचा प्रवास घराकडे जाण्याचा असतो त्यावेळेस निश्चितच नातेवाईकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की याचं पुनर्वसन आता कसं करायचं. कारण त्यांच्यासमोर काही प्रश्न असतात की पूर्वी जो जॉब केलेला आहे तो जॉब करू शकतो का, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याला परत ती संस्था किंवा ती कंपनी किंवा ते ऑफिस त्याला परत सामावून घेईल का, असे प्रश्न असतात. त्याचबरोबर जे ॲडजस्टमेंट इश्यूज आहेत की नातेसंबंधामध्ये बऱ्याच वेळेस एकमेकांमध्ये संवाद कमी असतो किंवा बऱ्याच वेळेस असं असतं की ऐकत नाही आहे. पूर्वीच्या काही गोष्टी समोर पुढे येतात की तो ऐकत नाही आहे किंवा तो घराच्या बाहेर निघत नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टीला कसं डील करायचं, तर या सगळ्या बाबीवरती आम्ही समुपदेशन करत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यात मुख्य प्रश्न असतो की आता याचं कुठं ह्याला रोजगार द्यायचा किंवा ह्याला जॉबसाठी कुठं प्लेस करायचं. तर अशा वेळेस मग आपल्यासारख्या ज्या संस्था आहेत जे समाजामध्ये एक रुग्णालय म्हणून पण आहे, त्याचबरोबर एक अवेअरनेससाठी मोठी चळवळ म्हणून देखील आपली जी संस्था काम करत आहे परिवर्तन. तर मग अशा संस्थेचा निश्चितच एक शासनाला किंवा अशा गव्हर्नमेंट संस्थेला आधार मिळतो. मधल्या काळामध्ये 2-3 रुग्णांच्या बाबतीमध्ये नातेवाईकांना मी हा रेफरन्स दिला होता. आणि जेव्हा हे रुग्ण आणि नातेवाईक आपल्या संस्थेमध्ये आले तेव्हा त्यांना खूप पॉझिटिव्ह त्या ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळाला. त्यांनी इनफॅक्ट मला परत कॉल केला की तिथे मला जॉबसाठी संधी आहे, ते लोक मला मदत करत आहेत. मला आता सध्या आठवत नाही त्यांची नावं वगैरे, कारण रोजच ह्याच्यामध्ये कामामध्ये असल्यामुळे थोडंसं नावाच्या बाबतीमध्ये गडबड होते. तर मग त्या ठिकाणी नक्कीच त्यांना आपला या उपक्रमाचा त्यांना फायदा मिळाला. अजून आमच्याकडे आता जसं मोहनने मगाशी प्रश्न विचारला होता की या रुग्णालयाच्या वतीने किंवा या रुग्णालयामध्ये किंवा रुग्णालयाच्या बाहेर आपण काही रोजगार मिळावे किंवा आपण काही अशा त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतो का, हा एक प्रश्न आहे माझ्यासमोर. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की सर आता बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या कंपनीमध्ये ज्यावेळेस आम्ही पाठवतो, आमच्याकडे काही सक्सेस स्टोरीज आहेत. जसं की सचिन नायडू हा एक रुग्ण आहे, त्याचं नाव मी डिस्क्लोज केलं या ठिकाणी. पण आता तो खूप चांगला आहे, समाजामध्ये चांगल्या प्रकारे त्याचं पुनर्वसन झालेलं आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीनं आणि रुग्णालयाच्या वतीने हा पुढाकार घेतला होता. आणि त्या काळामध्ये आपल्याही संस्थेची आम्हाला मदत झाली. आणि हा रुग्ण आज उर्से या टोलनाकी, जसं आपला हा हायवे आहे उर्से टोलनाका, तर त्या ठिकाणी फूड मॉल आहे, फूड कोर्ट आहे. तर तिथे ॲज अ मॅनेजर किंवा कॅशियर म्हणून तो त्या ठिकाणी त्याची सेवा देत आहे. उत्कृष्ट पद्धतीने सेवा देत आहे. गेले 4 वर्ष झालं त्याचं व्यावसायिक पुनर्वसन आपल्याला करण्यामध्ये यश आलं सर. हे अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने मी सांगतो की ही आमच्या समोरची ही एक स्टोरी आहे. त्याचबरोबर अनेक रुग्णांना आम्ही हॉटेलमध्ये प्लेस केलेलं आहे. अनेक रुग्णांना आपल्या संस्थेच्या वतीने त्यांचा पर्सनल जॉबसाठी त्यांना नोकरी उपलब्ध करून दिल्या छोट्या संस्थेमध्ये, ऑफिसमध्ये. अशीही आपल्याकडे उदाहरणं आहेत. तर मला असं वाटतंय की ही एक जॉईंट मुवमेंट आहे. सगळ्यांनी मिळून केलं. शासन आणि संस्था, सामाजिक संस्था आहे, त्याचबरोबर आपले मेंटल हेल्थ ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत, मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये. सगळ्यांनी एकत्रित मिळून काम केलं तर हे रुग्ण आणि नातेवाईकांना याचा निश्चित फायदा होतो सर, असं मला वाटतं. रुग्णालय स्तरावरती कुठल्याही प्रकारची मदत लागली, समाजसेवा अधीक्षक म्हणून, सायकॅट्रिक सोशल वर्कर म्हणून आमच्या 12 लोकांची टीम अवेलेबल असेल सर. तर या ठिकाणी आपण नक्कीच प्रयत्न करूया आणि रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना एक आशादायी अशा प्रकारचं वातावरण
आपल्या वतीने असं निर्माण करता येईल. मला या ठिकाणी राहुल सर संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच सर. आणि भाऊसाहेब, नक्की तुमचं पण कोलॅबरेशन किंवा तुमचं पण एक याची जुळणं नक्कीच मदत आहे, कारण खूप रुग्ण आहेत ज्यांना खरंच या संधीची गरज आहे. आणि आपले मनोसामाजिक अधीक्षक भाऊसाहेब माने यांनी याबद्दल त्यांनी आपलं मत दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आता मी काही जे पोस्टर जे आहेत ज्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही याच्यावर, हा बोला ना, बोला बोला. कोणी बोलू इच्छितात? मोहन बोलतायत. Yes, मोहन yes. बोला ना, मनोसामाजिक अध्यक्ष मोहन मनसुरे बोला ना. नमस्कार सर, मी मोहन बनसोडे, समाजसेवा अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा. इथं आम्ही आणि भाऊसाहेब दोघं जण आम्ही आहोत. इथं आम्ही 12 जणांची टीम आहे. भाऊसाहेबांनी बऱ्यापैकी विषय कव्हर केला. माझे फक्त 2 मुद्दे यामध्ये मला ऍड करायचे होते. मी मानसिक आरोग्याबद्दल जे आमच्याकडून डिस्चार्ज रुग्ण होतात त्यांचा एक ग्रुप चालवतो. तर आम्हाला वेळोवेळी डिस्चार्ज होताना हा पहिला प्रश्न येतो, करायचं काय घरी गेल्यानंतर, कारण हा नुसता घरी बसून खातो. तर याला कुठंतरी काम, कारण आम्ही पहिल्यांदा सांगतो की ह्याला काहीतरी काम लावा. काम लावा म्हणलं की आम्हाला पहिला एक काउंटर क्वेश्चन येतो की ह्याला काय काम लावायचं. तर यासाठी परिवर्तन संस्था, मला वाटतं मी यायच्या अगोदर मेंटल प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये काम करत होते. त्यानंतर तिथून त्यांनी निघाले तिथून बाहेर. पण असं आपल्याला त्यांना जे छोटे छोटे जॉब द्यावे लागतात. आता जी मी एकंदरीत चर्चा ऐकतोय तर ते त्यांच्या स्किल बेस जे जॉब आहे त्यासाठी आपण सगळेजण काम करतोय. परंतु ह्या मानसिक आजारामुळे त्यांचे जे जॉब गेलेले असतात आणि त्यांना आता नवीन जॉबसाठी जेव्हा आपण निर्मिती जेव्हा म्हणतो किंवा नवीन जॉबसाठी पाहिजे, तर अशा ठिकाणी आपल्याला जे मग मॅडम बोलत होते की त्यांच्याकडे जॉबसाठी म्हणजे एम्प्लॉय बँक आहे. तर त्यातून आपल्या जे मनोरुग्ण आहेत, म्हणजे जे कुठलेही प्रादेशिक मनोरुग्णालयाचे असतील, जे त्यांना स्किल्ड असेल, तर त्यांना तिथं जॉब मिळण्याच्या संधी आहेत का? आणि त्या मिळवण्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय म्हणून आम्ही कुठल्या काही त्यांच्या एक्स्ट्रा स्किल वर्कसाठी काम करण्याची काही आवश्यकता आहे का? याबद्दल जर आम्हाला थोडी माहिती दिली तर आम्ही त्या पद्धतीने काम करू शकतो. कारण प्रादेशिक मनोरुग्णालय आपण सगळेजण जाणतात, तिथं ऑक्युपेशनल थेरपी डिपार्टमेंट आहे. परंतु त्या डिपार्टमेंटमध्ये जे काम होतं ते काम त्यांचं ऑक्युपेशनल थेरपी वाढवतं, परंतु ते काम ते समाजामध्ये अजूनपर्यंत मी तिथं आमच्याकडे जे काही गोष्टी शिकलेल्या आहेत त्या गोष्टी समाजामध्ये जाऊन त्या काही करतोय असं माझ्या समोर तर अजूनपर्यंत आलं नाही. आम्ही एकदा मध्ये 2-3दा प्रयत्न केला होता की बाबा तिथं बाबा आपण इस्त्रीचं ट्रेनिंग देऊया, जेणेकरून तो बाहेर काहीतरी इस्त्रीचं दुकान वगैरे टाकेल. परंतु सुरक्षा आणि कर्मचारी आणि रुग्णांची सुरक्षा, कारण ते इलेक्ट्रिकचा पार्ट आहे, तर त्यामुळं ते बारगळा आमचा प्लॅन. तर अशा काही आपल्याला काही छोटे मोठे उद्योग आहेत का, जे करून तो जे हॉस्पिटलमध्ये तो शिकेल आणि तो त्याच्या घरी करू शकेल, किंवा आपल्या ज्या मानसिक आरोग्यामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत त्या या गोष्टी त्या सस्टेन करून त्याला पुढं इम्प्लिमेंट करायला मदत करू शकतील. मी इथं जास्तीत जास्त मला काय बोलता येईल त्याचा प्रयत्न केला. धन्यवाद सर. नाही धन्यवाद. मोहन भाऊ, तुम्ही जे बोललात ना ते खूप महत्वाचं आहे आणि चांगलं आहे. आणि निश्चित या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतील. 2005 पासून ते जवळजवळ 2000 भाऊसाहेबांना कल्पना आहे की 16-17 पर्यंत परिवर्तन मेंटल हॉस्पिटलवर 10-12 वर्ष काम करत होते. गेल्या मधल्या वर्षात काही त्याच्यात खंड पडलेला आहे, पण पुण्यामध्ये टीम आहे परिवर्तनची आणि मेंटल हॉस्पिटल बरोबर काम करणं हे कायमच आम्हाला, कारण तिथे येणारे जे रुग्णमित्र असतात त्यांना खूप जास्त गरज असते आणि तिथे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं येतात. तर आपण परत एकदा मला वाटतं नियोजन करू. आता नवीन लोक पण खूप आलेली आहेत ज्यांना तुमच्यासारख्या लोकांना करायला उत्साह आहे. तिथे मेंटल हॉस्पिटलमध्ये आपण ओपीडी मध्ये, मला माहिती नाही अजून ते चालू आहे का नाही, पण ओपीडी मध्ये आपण कॅन्टीन पण चालू केलेलं याचं मशीन. कंटिन्यू आहे. किती चांगली गोष्ट आहे. ते जवळजवळ त्या इन्सेन्स प्रोग्राम मध्ये आपण ओपीडी मध्ये ते चालू केलेलं, किंवा तिथे आपण एक जो देवराई वॉर्ड केलेला तिथे नर्सरी देखील आपण एक केलेली, जिथे ती
ती पण सस्टेन नाही होऊ शकली. परंतु मनोरुग्णालयात करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आपण आता भारती विद्यापीठाचा जो मानसोपचार विभाग आहे त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून तिथे आपले पेशंट आणि नातेवाईकच ग्रुप घ्यायला जातात. तर असे ग्रुप देखील आपण, कारण एकदम जॉबकडे जाण्यापेक्षा तुम्ही जे म्हटलात की प्रिपेअर करण्याची गरज असते सुरुवातीला, थोडं त्यांना कौशल्य, कॉन्फिडन्स, ती सगळी प्रक्रिया जर आपण एक बसवू शकलो तर आणि तुमच्याकडे जर कोणी लोक असतील ज्यांना जॉबची गरज आहे ते तुम्ही नक्की त्यांना पाठवू शकता. रेशमांचा नंबर तुमच्याकडे आहेच. पाहिजे तर आपण एकदा नंतर मीटिंग घेऊन सविस्तर नियोजन करू आणि चांगल्या प्रकारे रुग्णांपर्यंत ते न्यायचा प्रयत्न करू. येस ओव्हर टू येस, यू राहुल. नक्की नक्की. थँक्यू मोहन बनसोडे साहेब, तुम्ही पण यात आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन केलं आणि या कोलॅबोरेशन मधून नक्कीच आणखी काही पेशंटचं हित योजलं जाणं यापेक्षा या वेबिनारची आणखी काय आपण एक गिनती करू. सो मी काही जे क्रिएटिव्ह जे मला मिळाले होते त्याच्यानंतर मी डॉक्टर अमित सरांना कॉन्टॅक्ट सर आवाज येत नाहीये, काय लॉक झालं काय? मी स्क्रीन शेअर करत आहे, तर ती दिसते आहे का हे सांगा मला. मी स्क्रीन शेअर केल्यावर प्लीज. मी हमीद सरांना रिक्वेस्ट करतो किंवा रेश्मा मॅडमना रिक्वेस्ट करतो की या पोस्टर बद्दल आपल्या सहभागी मित्र मैत्रिणींना माहिती द्या, कारण मी म्यूट होतो आहे मी शेअर केल्यानंतर. तर तेवढं प्लीज रिक्वेस्ट करतो. मी स्क्रीन शेअर करतो आणि तुम्ही प्लीज माहिती द्या. हा रेश्मा, तुम्ही देऊ शकाल का माहिती याची? आता काय प्रक्रिया चालली आहे ती, आणि ते आपले कोऑर्डिनेटर आहेत त्यांची पण ते असतील तर त्यांची पण ओळख करून द्यावी मला. ओके. हा, तो परिवर्तन तर्फे हा मी वेगवेगळे जसे मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये जॉब किंवा किमया कॅफे याबद्दल तर तुम्ही ऐकलेलंच आहे. परंतु डेली जे काही आपण म्हणतो की त्यांचे स्किल डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी परिवर्तन संस्थेने आत्ताच एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, तो की किमया फॅशन डिझायनिंग कोर्स आता आपण परिवर्तन तर्फे चालू करतो आहोत, जे मनोरुग्ण आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा असेल. की बऱ्याच वेळेला आपण जसं म्हणतो की मनोरुग्ण हे म्हणजे बऱ्याच वेळेला घरात औषधं घेऊन फक्त घरामध्ये असतात, काही काम करत नाहीत. तर जे काही स्किल त्यांचे गेलेले आहेत तर ते स्किल पुन्हा नव्यानं आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आपण अशा काही प्रयोग करत असतो. जसं मोरेश्वर काकांनी पण सांगितलं की डे केअरच्या माध्यमातून वेगवेगळे स्किल लोकांना शिकवणं आणि मग त्याचं मार्केटिंग करणं, त्याच्यातून काही उदरनिर्वाह मनोरुग्णांचा होऊ शकतो किंवा पालकांचा होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आता मी हे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण चालू केलेलं आहे. माझ्या सहकारी इथे आहेत प्रतीक्षा म्हणून, तर त्या स्वतः फॅशन डिझायनर आहेत आणि बऱ्याच वर्ष त्यांनी प्राध्यापक म्हणून फॅशन डिझायनिंग याच्यामध्ये काम केलेलं आहे. आणि हे मनोरुग्णांसाठी सुद्धा आहे आणि त्यांच्या पालकांसाठी सुद्धा आहे की जेणेकरून आमच्या परिवर्तनचं ऑफिस पुण्यामध्ये कसबा पेठ येथे आहे.
तिथे शिलाई चे मशीन्स आपल्याकडे आहेत. तर डेली जेव्हा डे केअरला मनोरुग्ण येतात तेव्हा त्यांना हे छोटे छोटे स्किल शिकवणं, की शिलाई काम करणं असू दे, काजी करणं असू देत, किंवा बटन लावणं असू दे, काही एम्ब्रॉयडरी वर्क असू दे. तर कदाचित हे सगळं त्यांना स्किल शिकवल्यानंतर ते स्वतः काहीतरी त्यांचं डेली अर्निंग करू शकतील. तर त्याच्यासाठीचा हा नवीन आमचा उपक्रम आहे. आणि निश्चितच आता त्याला जास्त आपले जे मनोरुग्ण आहेत, जे आता नुकतेच औषधं घेत आहेत, घरामध्ये काही काम करत नाहीत, तर हे अशा पद्धतीचं जर स्किल त्यांना आपण देऊ शकलो तर निश्चित याला डिमांड पण मार्केटमध्ये भरपूर आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे एक प्रशिक्षक पण आहेत इथे. प्रतीक्षा मॅम, तुम्ही थोडं इंट्रोडक्शन करून देऊ शकता का? येस मॅम. नमस्कार सर. मी प्रतीक्षा. सर, माझं मास्टर ऑफ फॅशन डिझायनिंग बीडमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर माझा एक्सपिरियन्स आहे की 4 वर्षाचा. मी सनराइज कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग येथे मी प्राध्यापक म्हणून कामही केलेलं आहे. त्याचबरोबर आता मी इथे नवीनच हा किमया फॅशन डिझाईनचा जो प्रोग्राम आहे तो आम्ही घेणार आहोत. याच्यामध्ये काय होईल की म्हणजे जे रुग्ण आहेत आपले, की त्यांना एक कुठेतरी हातभार भेटेल किंवा ते पैसे कमवू शकतात. भलेही एखाद्याचा म्हणजे काही प्रॉब्लेम असेल किंवा बाहेर पण नाही जाऊ शकत वगैरे, तर मग त्याचबरोबर ते घर बसल्या सुद्धा हा कोर्स जर त्यांनी केला तर त्याच्यामध्ये ते इन्कम कमवू शकता मध्ये. त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या फॅब्रिक्स पेंटिंग असतील किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असेल, त्याचबरोबर त्यांना ते काज बटन लावायची प्रोसेस पासून जे आपण ऍडव्हान्स पर्यंत घागरा, चोली, वन पीस अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आपण त्यांना त्याच्यामध्ये शिकवणार आहेत. त्याचबरोबर रंगरंगोटी आहे की एकदा एखाद्या समजा आपण बघतो ना की बाबा दुकानात गेलं की काही काही डिझाईन लोकांना म्हणजे काही नेक आवडतात, तर काही काही स्लीव्ज आवडतात. म्हणजे आपण स्वतः एक डिझाईन जर आपल्या मनामध्ये आली तर ती आपण क्रिएटिव्ह पद्धतीने आपण एका शीटवर उतरवू शकतो. त्या ज्या मनातले जे आपले विचार आहेत त्या क्रिएटिव्ह डिझाईन, आणि त्याचबरोबर आपण त्या तसे ड्रेसेस वगैरे बनवू शकतो आणि ते वेगळे पण आपण लोकांना एक देऊ शकतो. थँक्यू सर. धन्यवाद. आपण ही मोलाची माहिती दिली आणि आपल्या प्रेक्षकांनी बहुतेक तो नंबर सुद्धा नोंद केला असेल असं मला वाटतं. नसेल तर ते आपण पुन्हा शेअर करू. आणि त्यासोबत आणखी एक पोस्टर मला मिळालं होतं परिवर्तन संस्थेच्या सोशल मीडिया हँडलवर. तर त्याबद्दलही मी विनंती करतो की रेश्मा मॅडम किंवा जे कोणी कन्सर्न संबंधित असतील प्रोग्रामचे कार्यरत व्यक्ती, त्यांनी आपल्या प्रेक्षक करून द्यावं. मी ते शेअर करतो, तेही पोस्टर शेअर करतो. सो थ्राईव्ह प्रकल्पांतर्गत आम्ही जेव्हा जॉबचा हा सगळा इनिशिएटिव्ह घेतलेला होता आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब लावू शकतो. याच्यामध्ये 2 गोष्टी मी मुद्दामून इथे अधोरेखित करते. एक म्हणजे की जेव्हा मगाशी सर तुम्ही मला क्वेश्चन विचारलेला पण होता की पुण्यामध्ये अशा काही ऑर्गनायझेशन आहेत का ज्या मेंटली पेशंटला जॉब प्रोव्हाइड करतायत. तर एक आहे की ज्या आपण म्हणूयात की दिव्यांग लोकांसाठी, डिसॅबिलिटी लोकांसाठी काही संस्था काम करतात. मग ते वेगवेगळ्या स्वरूपाचं डिसॅबिलिटी म्हणजे मानसिक डिसॅबिलिटी असू दे, फिजिकल असू दे, तर त्याच्यासाठी डिसॅबिलिटी कार्ड आवश्यक असतं किंवा आपण UDID कार्ड आवश्यक असतं. तर याच्यासाठी वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन काम करतात. तर त्या पुण्यामध्ये म्हणजे सार्थक सारखे ऑर्गनायझेशन आहे, युथ फॉर जॉब प्लेसमेंट सारखे ऑर्गनायझेशन आहे. पण बऱ्याच वेळेला हे जे आपले मानसिक आजाराशी संघर्ष करणारे रुग्णमित्र असतात त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा UDID कार्ड अवेलेबल नसतं किंवा त्यांनी ते काढलेलं नसतं किंवा त्याच्याबद्दल फॅमिली अवेअरच नसते. तर अशा वेळेस जेव्हा परिवर्तन संस्थे म्हणजे ह्या दोन्ही पातळींवरती काम करतं की ज्यांच्याकडे UDID कार्ड नाहीये तर त्याच्यासाठी पण नातेवाईकांना मदत करणं, त्यांना ती इन्फॉर्मेशन सांगणं. आणि दुसरी आहे की जे जरी नसेल तरी काहीतरी काम ते करू शकतात. तर याच्या
अनुषंगानं जे वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोकांना जॉब लावलेले आहेत, जॉब सस्टेन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तर त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही मधल्या काही काळामध्ये आम्ही सस्टेन जॉबवरती फोकस केलेला. पण आता नव्यानं आम्हाला दिसतं आहे की भारतीय हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतो, म्हणजे भारतीय हॉस्पिटल सोबत आमचं टायअप आहे किंवा MIMS सोबत आहे. काही मेंटल हॉस्पिटलमध्ये रुग्णमित्र येतात आमच्याकडे किंवा ससून हॉस्पिटलमधले येतात आणि बऱ्याचशा पालकांना तीच एक ही असते की काहीतरी काम मिळालं पाहिजे, म्हणजे शिक्षण आहे किंवा पूर्वी कधी काम केलेलं आहे पण आता काहीच करत नाहीये. तर काम मिळाल्यानंतर बऱ्यापैकी आजारपणामधून पण सिमटम्स मॅनेज व्हायला पण मदत होते, कंट्रोल एक राहायला पण मदत होते आणि मगाशी जसं सर म्हणाले तसं नातेसंबंध जे घरातले आहेत ते सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. तर हे आता पुन्हा एकदा आम्ही नव्यानं आमच्याकडे राहुल सर म्हणून इथे आहेत, त्यांनी पण बऱ्याच वर्ष दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम केलेलं आहे, जॉब प्लेसमेंटसाठी काम केलेलं आहे. तर जसं आमच्याकडे जॉब बँक आहे, वेगवेगळ्या मनोरुग्ण म्हणजे मानसिक आजाराशी संघर्ष करणाऱ्या रुग्णमित्र मैत्रिणींना त्यांचे स्किल पाहून आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब प्रोव्हाइड करूयात. फक्त याला एक सिस्टीम आपली परिवर्तनची पण आहे की बऱ्याच वेळेला जॉब लगेच आल्याने लगेच जॉब दिला जात नाही, कारण एम्प्लॉयरशी असणारे आमचे सुद्धा संबंध चांगले व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा तो जॉब त्यांनी सस्टेन करण्यासाठी काही गोष्टी म्हणजे सातत्य असणं किंवा तेवढी कमिटमेंट असणं किंवा आपण म्हणूया की कामाबद्दलची तेवढी आस्था असणं, ते काम करण्याची तेवढी त्या व्यक्तीची क्षमता असणं, ह्या सगळ्याची एक आमच्याकडे जॉब प्लेसमेंट स्केल आहे. तर ती स्केल आपण भरून घेतो आणि मग ती जर त्याच्यामध्ये त्यांचं रेटिंग जर चांगलं आलं तर पुढे आपण त्यांना त्या पद्धतीचा जॉब लावतो. तो इथे माझे सहकारी राहुल सर पण आहेत, त्यांना पण मी विनंती करते की त्यांनी त्याबद्दल थोडीशी त्यांची ओळख करून द्यावी. राहुल सर. नमस्कार सर्वांना. थोडी मी इथं दिलगिरी व्यक्त करतो, माझा मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ओपन होत नाहीये थोडासा इश्यू असल्यामुळे. माझं नाव राहुल आहे भोसले. मी परिवर्तन संस्थेमध्ये आता सध्या जॉईन आहे 1 महिन्यापासून आणि यापूर्वी मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींसाठी ट्रेनिंग प्लस प्लेसमेंटचं काम केलं, जॉब देण्याचं काम केलं होतं. तर याच्यामध्ये पाहिलं जातं की ऍक्च्युली ती व्यक्ती जी आहे ते शिक्षण किती आहे, त्याचं शिक्षण असेल तर मग त्याचा मागचा कामाचा काय अनुभव आहे का, त्यानंतर त्याच्याकडे कुठले कुठले स्किल्स आहेत, नॉलेज आहेत आणि ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करून त्या व्यक्तीला कुठल्या जागी आपण प्लेस करू शकतो. तर त्या पद्धतीने आपण एम्प्लॉयरला जाऊन भेटतो. एम्प्लॉयरला भेटल्यानंतर ही सगळी पार्श्वभूमी आपण त्यांना सांगतो. सांगितल्यानंतर आपण त्यांचं पूर्णतः माहिती देतो. माहिती दिल्यानंतर मग त्यांना कन्व्हिन्स करून आपण त्या व्यक्तीला इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करतो. प्रिपरेशन केल्यानंतर आपण मग त्यांना इंटरव्ह्यूसाठी पाठवतो. तर ही सगळी प्रोसिजर आहे. एम्प्लॉयरला जाऊन भेटणं, त्यांना माहिती देणं, माहिती दिल्यानंतर कुठल्या प्रकारचा जॉब आहे हे सुद्धा त्या एम्प्लॉईला सांगणं. म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर या दोघांमधला दुवा होण्याचं काम जास्तीत जास्त वेळा करावं लागतं, कारण एम्प्लॉईची सुद्धा तयारी करून घेणं महत्वाचं आहे एम्प्लॉयर बरोबर. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला कुठला जॉब फिट होऊ शकतो. जसं की आपण आता बघितलं तर मी जवळजवळ बिग बास्केट असेल, डीमार्ट असेल, अमेझॉन असेल, त्याचबरोबर टाटा मोटर्स. आता टाटा मोटर्स मध्ये पाहिलं तर तिथं मॅक्सिमम डीफ अँड डम मुलं घेतली जातात. पण डीमार्ट, बिग बास्केट किंवा जे मॉल्स असतात जसं की झेप्टो आहे, पॅन्टालून्स आहेत, लाईफस्टाईल आहेत, वेस्ट साइड, अशा बऱ्याच प्रकारच्या मॉल्समध्ये अशा प्रकारची मुलं आपण प्लेसमेंट करू शकतो. कारण कसं जे काम त्यांना सोपं आहे आणि ते करू शकतात अशा पद्धतीचं जर काम त्यांना पण दिलं तर त्यांनाही सोयीस्कर जातं, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न येता त्यांना आनंदी प्रकारचं जीवन ते जगू शकतात. म्हणजे कामाच्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळणं पण महत्वाचं आहे. नुसतं पैसे कमवणे हे आपला उद्देश नाहीये, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं काम मिळून आनंद त्याला मिळाला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना प्लेस करू शकतो. जसं की टेलिकॉलिंग सुद्धा एक आहे आपल्याकडे. टेलिकॉलिंग, डेटा एंट्री, त्यानंतर स्कॅनिंगचे जॉब्स अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे आपण हेल्पर म्हणून सुद्धा आपण प्लेसमेंट देत आहोत. थँक्यू. धन्यवाद रेश्मा मॅडम आणि राहुल भोसले सर. तर मला वाटतं आपल्या प्रेक्षकांनी या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली आहे
आणि आणखी कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही इथं प्रश्न विचारू शकता, चॅटमध्ये टाईप करू शकतात. आणि या वेबिनारची आता आपण सांगता करू शकतो असं मला वाटतं. तर डॉक्टर हमीद दाभोलकर सर, रेश्मा कचरे मॅडम आणि पूर्ण परिवर्तन टीम यांनी आपल्याला आज हा मोलाचा वेळ दिला आणि हे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर ज्या मनोमित्रांनी आपल्याला त्यांच्या अनुभवातून इतर रांना प्रेरणादायी अशी काही गोष्टी सांगितल्या, त्यांचेही मी विशेष आभार मानतो. आणि आपला वेबिनार जो आहे तो आजचा इथं समाप्त होतोय असं हे करतो. डॉक्टर अमित सर आणि रेश्मा मॅडम खूप खूप धन्यवाद. आणि आपण नक्कीच या माध्यमातून अधिकाधिक मनोमित्रांना रोजगाराभिमुख काही योजना करता येतील. आणि आपण स्वतःहून किंवा अनेक मनोविकार तज्ज्ञ आहेत ज्यांच्याकडे काही संस्था आहेत किंवा काही ओपीडीज आहेत जिथं अशी माहिती आपण उपलब्ध करू शकतो. तर त्यांच्याशीही इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वेस्ट झोन ब्रांच तर्फे मी स्वतःहून आवर्जून सगळ्यांना याबाबत सांगेल. त्यामुळे तुम्हाला कदाचित त्यांचे कॉल किंवा ईमेल्स येऊ शकतील. तर जरूर ही जी तुम्ही इनिशिएटिव्ह की ही जो थ्राईव्ह प्रकल्प सुरू केला आहे तो नक्कीच एक तालुका स्तरावर आणण्याचं जे आपलं एक स्वप्न आहे ते वास्तवात येईल अशी आपण एक अपेक्षा ठेवू शकतो. थँक्यू डॉक्टर राहुल, तुम्ही पुढाकार घेतलात त्यामुळे खूप लोकांपर्यंत हे पोहोचू शकलं आणि आपण हे चालू ठेवूया. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.